कसा केला जाईल असं एकंदरीत विशेष भरपूर पारितोषिक असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल। चला आता स्पर्धेला सुरुवात करूया। आपण जाऊया सेमीफायनल क्रमांक 1 कडे शिवगर्जना चषक 2026 पर्व 2। त्याचबरोबर आयोजन समितीमधील प्रत्येक आमचे सभासद कार्यकर्ते यांचं विशेष कौतुक मी स्वतः करीन की प्रत्येकाने सलग 3 दिवस जी काळजी घेतली ना स्पर्धेसाठी, त्याबद्दल एकदा शिवगर्जनाच्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। क्लॅप असेल त्यांच्यासाठी। अभूतपूर्व कामगिरी आपण पाहिली, संपूर्ण मैदानामध्ये भर उन्हामध्ये प्रत्येकाने जबाबदारीची पाडली, त्याचं कौतुक करावे लागेल। प्रत्येक खेळाडू जर पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला आपल्या दिलेल्या कमिटीच्या टी शर्ट्स घालून आपल्याला उभे राहताना पाहायला मिळतील। समोरच्या ठिकाणी जो पडदा धरलाय तो पडदा जरा कृपया करून सोडा, आपण कार्पेट थोडंसं सोडा, धन्यवाद। चला तर मित्रांनो, प्रतीक्षा संपली। सेमीफायनल 1 ला सुरुवात होताना पाहिला मी ते एका बाजूला विघ्नहर्ता पॅकर वरळी, एका बाजूला किंग सरस बॉईज वरळी, एका बाजूला इम्रान खान, दुसऱ्या बाजूला चेतन बने गोलंदाजीसाठी हर्ष। म्हणजेच काय वरळीतले 2 संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला भेटतील। एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सेमीफायनल क्रमांक 1 साठी, महत्त्वाच्या मॅच साठी। प्रतीक्षा संपली आहे, मैदानाच्या दिशेने आपण दाखल होतोय। जाऊया पहिल्या बॉलकडे। येस सर, राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना पाहायला भेटतील। पहिला बॉल टॅप केला जातोय कवच क्षेत्रामध्ये, खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील सूरज यांच्याकडनं अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जाते। पहिल्या धावेला सुरुवात होताना पाहायला मिळते, वैयक्तिक स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं इम्रान खान या बॅटरने। चर्चा चालू झाली आहे इम्रान खानची देखील, परंतु आता कमबॅक केलं ते म्हणजे विघ्नहर्ता संघाने। गेले कित्येक स्पर्धा पाहिल्या तर विघ्नहर्ता संघ क्वार्टर फायनल मध्येच येऊन पराभूत होत होता, परंतु कुठेतरी आपल्या स्वतःच्या होम ग्राउंड वरती सेमीफायनल खेळताना पाहायला भेटेल। त्या ठिकाणी बॉल उडवलाय, खेळाडू नाही येत, नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय। टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला विघ्नहर्ता पॅकर्स या संघाने। चेतन बने टेनिस बॉल ओव्हरऑल क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईक वरती इम्रान खान पाहायला मिळतोय। प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी कित्येक स्पर्धा स्वतः जिंकून दिल्या संघाला, तो खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय। गोलंदाजीसाठी हर्ष, ज्या खेळाडूने बँड्रा येथे झालेली लाख रुपयाची स्पर्धा त्या ठिकाणी 5 धावा एकट्याने पळून काढल्या, तो हर्ष देखील पाहायला मिळतोय। मजा येणार या स्पर्धेला, सेमीफायनलचा सामना आहे। त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय सचिन पालवे साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेतात। साहेब आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल। अंतिम दिवसाला, अंतिम रजनीला आपण ही स्पर्धा पाहण्यासाठी आम्हाला सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल आपलं विशेष स्वागत आणि जाहीर आभार। चेतन, इम्रान, हर्ष तिघांचं कॉर्डिनेशन पाहायला मिळतं, कॉम्बिनेशन पाहायला मिळतं। पुन्हा एकदा बॉल टाकला, आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फेकी अप्रतिम, परंतु पाहिलं तर वेगाने फेकी गेली नाहीये। त्या ठिकाणी 1 धाव पाहायला मिळते। या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली धाव फलकावरती 4। 2 बॉलचा खेळ झालाय। 3 बॉलचा खेळ झालाय। 3 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत। या ठिकाणी पाहूया कोण जाणार मेगा फायनल मध्ये। पर्व 2 मध्ये शिवगर्जना चषक 2026 वाट पाहायचे। येणाऱ्या अर्धा तासात आपल्याला झटपट पटापट रिझल्ट पाहायला मिळणार आहे। पाहूया रात्रीच्या सत्रामध्ये कोणाच्या बॅट मधून षटकार येणार आहे। पहिल्या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत। पुन्हा एकदा चांगला बॉल समोरच्या दिशेने मिडॉन क्षेत्रामध्ये खेळताना खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलवरती कर्णधार सुशील आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्याकडनं अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। म्हणजेच काय धावसंख्या झाली आहे 4 बॉल आणि 5 रन झालेले आहेत धाव फलकावरती। गेले 3 दिवस आमचे मित्र प्रदीपजी भोसले हॉटस्टार या क्रिकेट ॲप वरती स्कोरिंगचं काम देखील पाहतात आणि आपल्याबरोबर इथे ऑफलाईनचं काम देखील पाहताना मिळत आहेत। हॅट्स ऑफ असेल आपल्याला। पुन्हा एकदा पंचांकडनं नो बॉलचा इशारा, त्या ठिकाणी बॉलने उसळी घेतली,
फेकी देखील तितकी चांगली पाहायला मिळते, परंतु 1+2 3 धावा पाहायला मिळतील धाव फलकावरती. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल हाताळताना पाहायला मिळतील गोलंदाज हर्ष आपल्याला पाहायला मिळतील. यश त्यांच्या मागून जर पाहिलं राकेश यांच्याकडनं काहीतरी कानमंत्र देण्यात आलाय. बघा ते कानमंत्र काय आहे त्या शेवटच्या बॉलवरती पाहायला भेटेल. कशा प्रकारे फलंदाजी चेतन आणि इम्रान करतील आपल्या संघासाठी, कारण की सेमीफायनल मध्ये टीम विघ्नहर्ता पॅकर या संघाने 31 धावा डिफेंड केल्या. पुन्हा एकदा थोडक्यात यष्ट्या वाचल्यात की काय. नक्कीच थोडेसे हर्ष नाराज दिसतात, त्यांना देखील माहिती आहे थोडासा यष्ट्यांच्या बाजूने बॉल गेलाय, विकेट मिळाली असती मोठी. त्या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजे ठीक आहे, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले बिनबाद टीम विघ्नहर्ता पॅकर वरळी. चला टीम मीटिंग नाही घ्यायची आहे. सुशील टायमर सेट आमच्याकडे. आपल्याला असं वाटेल की सेमीफायनल आम्ही डिले करू, असं चालणार नाहीये. टायमर आमच्याकडे आम्ही ऑन केलेला आहे. प्रदीप कदम यांनी सुद्धा मंडळाला भेट आपल्या सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवगर्जना चषकला भेट दिल्याबद्दल त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. सर्व कमिटी मेंबरना विनंती आहे की त्यांनी बाउंड्री लाईन वरती जाऊन उभं राहायचंय. सर्व कमिटी मेंबर्सना विनंती आहे की लॉंगअपला जाऊन उभं राहायचंय. विघ्नहर्ता संघ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज दाखल होताना सूरज आपल्याला पाहायला भेटेल. उंचपुरा गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा धावफलकावरती पाहायला भेटल्यात. ओव्हर क्रमांक वैयक्तिक स्वतःचं पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय सूरज. पहिला बॉल अप्रतिम समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. पंचांवरती बॉल आदळला, थोडीशी दिशा बदलली आणि त्या ठिकाणी पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामधून खेळाडू बॉल घेऊन धावत आलेत. 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतील. बदल होताना पाहायला मिळतो. 10 धावसंख्या पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना कोण जाणार मेगा फायनल मध्ये पहिला संघ. दोन्ही संघ वरळीतले पाहायला मिळतील. दुसरी सेमीफायनल. पुन्हा चांगला बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. पॉईंट क्षेत्रामध्ये खेळाडू बॉल वरती वेगाने तितकी चांगली फेकी चुकली आहे, परंतु राकेश यांच्याकडे बॉल येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट स्ट्रॉंग चांगली पाहायला मिळते. दोन धावाने धावसंख्या पाहिली तब्बल 1 डझन पाहायला मिळते. 12 धावसंख्या झाली आहे धावफलकावरती. दोन बॉल आतापर्यंत झाले. सूरज गोलंदाजीसाठी दाखल आहे. टॉस जिंकून एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय कर्णधार विजय चव्हाण यांनी. विघ्नहर्ता पाहायला मिळते. टीम वरळीचा संघ पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 3 बॉल अतिरिक्त अजूनही शिल्लक आहेत. ओव्हर क्रमांक 2. पुन्हा एकदा चांगला बॉल. पुन्हा एकदा पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पहिली जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. इम्रान आणि चेतन अप्रतिम फलंदाजी करतात. सिंगल डबल या 2 धावांवरती कंपल्सरी भर दिली जाते आहे. तीन बॉल झालेत. 14 धावा संख्या धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मधील फक्त शेवटचे 2 बॉल. कोणाचं अंतिम षटक होणार, कोणाची अंतिम स्पर्धा होणार. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. पॉईंट क्षेत्रामध्ये बॉलला कट केलंय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा पॉईंटच्या खेळाडूला बिझी ठेवलं जात आहे. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पाहिली तर 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ओव्हर क्रमांक 2 मधील आणखीन एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल. ओव्हर क्रमांक 2. पुन्हा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळलेला फटका, त्या साइडला विकेट पाहायला मिळते. चेतन नाही तर माझ्या मते पाहूया कोण बाद झालेत. बाद कोण झालेत पाहूया. तिन्ही पंच या निर्णय द्या.
इम्रान आउट आहे इम्रान. सतरा धावसंख्या पाहायला मिळते. 4 पंचांचा संच आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेनिमित्त. 17 धावसंख्या, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. फलंदाजीसाठी फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतो सागर शिरीसकर. फलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला भेटेल. ज्या खेळाडूला पहिला वहिला या प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये डिलाय रोडमध्ये फ्रीज देण्यात आला होता मालिकावीर म्हणून, तो सागर शिरीसकर फलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतो. विघ्नहर्ता संघाचा अष्टपैलू खेळाडू सागर पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकर एंडवरती, बॅटिंग एंडवरती पाहिलं तर इम्रान खान पाहायला भेटेल. आतापर्यंत त्या बॅटरने चांगली कामगिरी केली आहे. जाऊया ओव्हर क्रमांक 3 साठी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू हैदर आपल्याला पाहायला भेटेल. ज्या याही खेळाडूने अप्रतिम दर्जेदार या 2026 मध्ये केली आहे. जाऊया ओव्हर क्रमांक 3 च्या दिशेने. धावसंख्या 17. पुन्हा एकदा पाहिलं तर ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने. त्या ठिकाणून खेळाडू पळताना येताना पाहायला मिळतील. थोडेसे फंबल झालेत लॉंग ऑफचे खेळाडू आणि तिकडे संधी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांसाठी धावसंख्या पाहिली जाऊन पोहोचले ती 19 या आकड्यावरती. 19 धावसंख्या पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील हैदर. चला 7 मिनिटं झाली आहेत. हैदर विनंती असेल 8 मिनिटांमध्ये आपल्याला संपूर्ण सामना कंप्लीट करायचा आहे. पहिला डाव पहिली इनिंग कंपल्सरी चेस झाली पाहिजे. असं आपल्याला वाटेल की सेमीफायनल आहे, त्या ठिकाणी कुठलाही टायमर नाही आहे तर पॅनलाइज केलं जाईल. पहिला बॉल ओव्हर क्रमांक 3 मधील हाताळला जातो. येणाऱ्या काही वेळातच सन्माननीय प्रमुख पाहुणे यांचा देखील आपण विशेष सन्मान करूया मुख्य व्यासपीठावरती. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी सागर शिरीसकर देखील वेगाने पळतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु सूरज बॉल वेगाने घेऊन येतील. गोलंदाज हैदर यांच्याकडे बॉल सुपूर्द केला जातोय. 2 बॉल संघाची धावसंख्या 21 ऑन अ बोर्ड. 1 लॉस टीम विघ्नहर्ता. ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. महत्वाचा षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो हैदर. गांधीनगर मधील एक अष्टपैलू खेळाडू, वरळी मधील एक अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा चांगला बॉल, वेगवान बॉल पाहायला भेटला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मनकटी शॉट आपण पाहिला इम्रानच्या बॅटमधून. त्या ठिकाणी पुन्हा पाहिलं तर संघाचा कर्णधार सुशील वेगाने बॉल घेऊन धावत पुन्हा पॉपिंग क्रीज मध्ये येताना पाहायला मिळतोय. या आता बॉल क्रमांक जर पाहिला 3 वरती एकेरी धाव पाहायला मिळते. पहिल्या 2 धावांवरती 2 बॉलवरती जर पाहिलं तर 2 धावा कंपल्सरी काढल्या. 2-2 4 आणि या तिसऱ्या बॉलवरती 5वी धाव देखील पाहायला मिळाली. 22 धावसंख्या झाली आहे. 16 धावसंख्येवरती इम्रान वैयक्तिक धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. उर्वरित पाहिलं तिसऱ्या षटकात 2 बॉल शिल्लक. पहिली इनिंग संपली का लगेच वरळी फायटर बॉईज स्पोर्ट्स क्लब. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिडॉन मध्ये पाहिलं तर सुशील आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी थोडंसं मागे पुढे करण्याचा प्रयत्न होता, थोडासा स्लेचिंग करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांकडून टाळ्या देखील वाजवल्या जात आहेत, शिट्या वाजवल्या जात आहेत कारण की अंतिम काही क्षण आहेत. 3 सामने फक्त राहिले. 2 सेमीफायनल, 1 मेगा फायनल. शेवटचा बॉल. पुन्हा ड्राईव्ह पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल जर पाहिला गॅप शोधून काढला त्या ठिकाणी फेकी येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 15 बॉल 24 पाहायला मिळते. पावे किती झालेत? 25. 25 धावा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. निर्णायक 25 धावा 15 बॉलचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग पहिल्या डावाचा शेवटचा षटक. कोणाची अंतिम स्पर्धा होणार
वरळी फायटर का विघ्नहर्ता येणाऱ्या काही वेळातच आपल्याला पाहायला भेटेल आणि या प्लास्टिक बॉलचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत सन्माननीय सचिन पालवे साहेब. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होतील संघाचे कर्णधार सुशील. शेवटची ओव्हर, अंतिम षटक हाताळलं जाते पहिल्या डावासाठी. 25 धावा पाहायला मिळतील. सागर आणि इम्रान यांनी आतापर्यंत केलेली फलंदाजी अप्रतिम दर्जेदार पाहायला भेटली. कुठल्याही प्रकारे मोठे स्ट्रोक पाहायला भेटले नाहीयेत. सिंगल डबल जितके येतील तितक्या धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती. पहिला बॉल फुल टॉस कट केला जातोय. बॉल जातोय की आणि त्या ठिकाणी पाहूया चुकी होताना पाय ते, परंतु हैदर यांनी कव्हर केलं मैदानाला बॉलला. इम्रानची खेळी समाप्त होताना पाहायला मिळते. इम्रान मैदानाच्या बाहेर विकेट क्रमांक 2 आउट. सव्वीस धावा पाहायला मिळत आहेत. सागर यांना वाटलं की बॉल केच गेलाय की काय घोषंकी क्षेत्रामध्ये, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉल थांबला. राकेश यांनी तो बॉल लगेच उचलला, फेकी केली. मागून जर पाहिलं सुशील बॅटिंग एंड वरती आले होते, त्या ठिकाणी खेळाडू नव्हते, परंतु हैदरचं कौतुक करावे लागेल. हैदर लांबून आले धावत, तो बॉल पकडला आणि लगेच एक सिंगल यष्टांवरती तो बॉल लावला. त्यानंतर बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. नवीन बॅटर अदनान. नवीन बॅटर अदनान दाखल होताना पाहायला मिळतील फलंदाजीसाठी, कारण की शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि महत्वाची स्पर्धा देखील आहे. पुन्हा आडव्या बॅटने बॉलला गॅप शोधून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. तितकी चांगली जोरदार फेकी देखील पाहायला मिळते आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पहिली जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 28 या आकड्यावरती. 4 अंपर आहेत राकेश. अठ्ठावीस धावसंख्या झाली आहे. 3 बॉल अजून शिल्लक आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, डीप मध्ये खेळलेला फटका, स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये बॉल जाताना पाहायला मिळतो. फेकी येईल तोपर्यंत तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट पहा विघ्नहर्ता संघ या संघाची पाहायला मिळते. अदनान स्ट्राईक वरती आलेत. 3 धावा ऍड होताना पाहायला मिळतील आणि धावसंख्या पाहिली तर 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. म्हणजेच ही काय शेवटच्या षटकातील अजून 2 बॉल शिल्लक आहेत. त्या 2 बॉलवरती पाहूया अदनान यांना काय कानमंत्र दिले. सागर शिरीसकर यांनी चांगला खेळाडू आहे. चांगल्या ठिकाणी चांगली फलंदाजी देखील या खेळाडूंनी केली आहे. परंतु ही स्पर्धा महत्वाची आहे. मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा. फुलटॉस बॉल होता, व्हाईट बॉलला चेस केला जात आहे. या ठिकाणी सागर शिरीसकर यांनी कॉल दिला होता. व्हाईट बॉल होता, एक एक्स्ट्रा अतिरिक्त धाव आली असती, परंतु त्या ठिकाणी 2 धावा ऍड करून धावसंख्या झाली आहे डबल डिजिट 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा षटक आहे. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो आहे. जाऊया शेवटच्या बॉलकडे. पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल हाताळला जातो सुशील यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल देखील हाताळला जातो. व्हाईट बॉल 34 धावा झाल्या धावफलकावरती. चला सागर, मीटिंग घेऊ नका प्रत्येक बॉलला, पण येऊ नका खेळाडूकडे. शेवटचा बॉल आहे. ओव्हर क्रमांक 4. पुन्हा सरसावले समोरच्या दिशेने बिग हिट केला जातो. त्या ठिकाणी खेळाडू, फेकी चांगली आणि विकेट देखील पाहायला मिळते. म्हणजेच ही काय आता धावसंख्या झाली आहे 35. जिंकण्यासाठी किंग सरस बॉईज या विजयासाठी धावा हव्या असतील त्या 36. येणाऱ्या 20 बॉल मध्ये 36. तोपर्यंत आपण जाऊया सेमीफायनल क्रमांक 2 साठी. टॉस मैदानात होणार आहे का वरती करायचं आहे? आयोजन समिती, टॉस मैदानात करणार आहात का आपण व्यासपीठावरती करायचं आहे? व्यासपीठावर करायचं आहे. ओके, चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स या. बॉईज स्पोर्ट्स क्लब डिलाई रोड, वरळी फायटर सागर कदम आपण देखील या. प्रथमेश पालवणकर आपण देखील या सेमीफायनल साठी, टॉस साठी. सेमीफायनल क्रमांक 2 ला आपण सुरुवात करणार आहोत. सन्माननीय प्रमुख पाहुणे
सचिनजी पालवे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वरळी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या शुभ हस्ते हा टॉस मुख्य व्यासपीठावरती उडवला जाईल. कोण जिंकणार टॉस, कुठला संघ जाणार आता मेगा फायनल मध्ये. हा त्याचबरोबर विनंती करतोय सन्माननीय वरळी पोलीस ठाण्याचे हवालदार सन्माननीय भोसले साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचं आहे. घ्या, भूमिपुत्र देखील आहेत. या साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एका बाजूला डिलाई रोड, एका बाजूला वरळी. टॉस पाहूया. सन्माननीय भोसले साहेब यांच्या टॉस काय हातात येत नाहीये. हेड कॉलिंग केलंय, पाहूया टॉस खाली काय येतोय. टॉस बा खाली का आलाय, कोण जिंकलंय. सागर वरळी फायटर या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॉईज स्पोर्ट्स क्लब प्रथम फलंदाजी करायची आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय भोसले साहेब, आपले देखील विशेष आभार. आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा टॉस केला गेला. सेमीफायनलचा टॉस उडवण्यात आलाय. टॉस का बॉस झालाय वरळी फायटर. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. स्ट्रायकर नाही साहेब, तो फायबर केलेली डिझाईन आहे, त्याच्यावरती तो टॉस केलाय. कारण की सध्या जर पाहिलं ना, आपण कॉईन उडवतो ना, ते कॅप्टन आहेत ना, ते कॉईन लगेच टॉस जिंकले का खिशात टाकतात. आणि कॉईन पण 5-5 आणि 10-10 रुपयाचे उडवत आहेत. चला पाणी पाहिजे, पाणी द्या. सेमीफायनलचा 2चा टॉस सन्माननीय भोसले साहेब हवालदार वरळी पोलीस ठाणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय. आणि टॉस जिंकलं वरळीच्या संघाने. वरळी फायटर्स या संघाने फाईट करत करत हा संघ सेमीफायनल पर्यंत आलाय. परंतु क्वार्टर मध्ये जी संधी मिळाली होती बॉईज स्पोर्ट्स क्लबला 2 बॉल 2 ला प्रथमेश पालवणकर यांनी जी गोलंदाजी केली होती, त्या गोलंदाजीच्या मदतीनं आज बॉईज स्पोर्ट्स क्लब हा देखील सेमीफायनल मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूनी चांगला खेळ झालाय, त्यात काही शंका नाही आहे. जाऊया दुसऱ्या डावाकडे. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. शिवगर्जना चषक 2026 पर्व 2. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू या स्पर्धेकडे वाढताना पाहायला मिळते. ऑनलाईन जोडलेले सर्व प्रेक्षक मग पुण्यावरनं असतील, दुबईवरनं असतील, ठाण्यावरनं असतील, त्याचबरोबर पाहिलं तर कळव्यावरनं असतील, नाला सोपारा, विरार, ज्या ज्या ठिकाणावरनं आमचे प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेटचे चाहते ही स्पर्धा पाहत आहे, आपलं थेट जांभोरी मैदानामध्ये हार्दिक स्वागत असेल. जांभोरी मैदानामधून सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. कारण की संपूर्ण स्पर्धा जर पाहिली UBC लाईव्ह यांच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई महाराष्ट्र हिंदुस्थानावर प्रसारित केली जाते. स्पर्धा पाहायची असेल, अंतिम क्षण काही आपल्याला मोबाईलवरती पाहायची असेल, TV स्क्रीनवरती पाहायची असेल, तर त्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील ठोका. धन्यवाद. पहिली जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर हसन, एका बाजूला सुशील. कॅप्टन लेडीक ऑफ द फ्रंट. गोलंदाजीसाठी इम्रान. पहिला बॉल ड्राईव्ह समोरच्या दिशेने, संधी सोडली इम्रानने. विकेट मिळाली असती. बॉल जर पकडला असता इम्रान यांनी तर पहिलाच धावबाद, पहिली विकेट गेली असती पॉवर प्लेच्या या पहिल्या बॉलवरती. क्षेत्ररक्षणात कुठेतरी थोडासा बदल केला जातोय. पाहिलं तर पॉइंट वरती मनोज सोरटे यांना इथे क्षेत्ररक्षणासाठी आणलंय. पुन्हा एकदा पुलटॉस बॉल होता. पाहूया पंचांचा निर्णय. व्हाईट बॉल येताना पाहायला भेटेल. एक अतिरिक्त धाव पाहायला मिळते. बॉल जर पाहिला यष्टांच्या खूपच बाहेर, व्हाईट लाईनच्या बाहेर टाकलेला बॉल पाहायला मिळतोय. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पहिली धावफलकावरती 2 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. एक बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा पुढे सरसावून डोक्यावरून मारलाय. मिड ऑफच्या बॉल वेगाने चाललाय. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, तिसरी धावेचा प्रयत्न असेल. डगआउट मधून जर पाहिलं तर आवाज दिला जातोय, शिट्ट्या वाजवल्या जात आहेत, जल्लोष केला जातोय, आपल्या संघाला सपोर्ट केला जातोय. हे प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांचा नाद कोणी करायचा नाहीये. प्रेक्षक कधी कोणाच्या बाजूने निर्णय देतील ते देखील पाहावे लागेल. त्यांचा देखील काही ठाव ठिकाणा नाहीये. 2 बॉल 4. पहिलं पॉवर प्लेचं षटक. सुशील कॅप्टन लेडीक ऑफ द फ्रंट फलंदाजीसाठी दाखल. पुढचा सामना बॉईज स्पोर्ट्स क्लब डिलाई रोड विरुद्ध वरळी फायटर. वरळी या 2 संघांमध्ये पाहायला भेटेल.
पुन्हा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय. इम्रान यांनी पहिल्याच बॉलवरती माफ करा तिसऱ्याच बॉलवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात म्हणजेच काय दांडी गुल. चांगला बॉल पाहायला मिळतोय घुसून लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅट बॉलचा संपर्क झाला नाही आणि त्या ठिकाणी महत्वाची विकेट. बॅक टू पॅव्हिलियन. सुशील यांची खेळी समाप्त होताना पाहायला मिळते. विकेट क्रमांक 1 पहिला. बॅटर क्रमांक 2 हैदर दाखल होताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूने संपूर्ण 2026-2025 अफलातून खेळ ज्यांनी केला तो हैदर दाखल होताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूला वांद्रे येथे झालेली स्पर्धा शुभांश नव्या रॉयल चषक या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट बॅटरचा पुरस्कार देण्यात आला. सायकल त्याला त्या स्पर्धेमध्ये मिळाली. तो खेळाडू मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ पूर्ण. पुन्हा एकदा बॉल पाहिला तर वाईट. यष्टांच्या खूपच बाहेर बॉल टाकला जातोय. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळते. धावसंख्या पहिली 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजूनही 2 बॉल शिल्लक. पुन्हा सरसावलेत. पुन्हा एकदा पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून धमाकेदार फटका पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव देखील होणार नाहीये. विजय चव्हाण यांनी तो बॉल पकडलाय जोरात फेकी केलेला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पहिली जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा बॉल हाताळताना पाहायला भेटेल आपल्याला इम्रान खान. त्याचबरोबर बाबूभाई आपल्याला देखील व्यासपीठावरती बोलवले. आपण देखील व्यासपीठावरती या. सन्मानित. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. कॅपमधून बॉल फेकाने जाताना पाहायला मिळतो. अलंग द कार्पेट खेळलेला फटका. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच काय जिंकण्यासाठी आता 27 धावा पाहिजे असतील. बरोबर. 36-3 9 झालेले आहेत. 27 धावांची आवश्यकता येणाऱ्या 15 बॉलमध्ये. त्याचबरोबर पाहिलं आपण या स्पर्धेनिमित्त सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब वरळी शिवगर्जना चषक 2026 पर्व 2 या स्पर्धेनिमित्त आमच्या विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शाखा क्रमांक 196 चे उपशाखा प्रमुख सन्माननीय दीपक बोर्डेवेकर आणि त्याचबरोबर गटप्रमुख सन्माननीय सचिनजी महापुणकर, शिवसैनिक अर्जुन नार्वेकर, शिवसैनिक दशरथ कालकर वालकर यांचं स्वागत इथं होताना पाहायला मिळत आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत असेल. सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आपण या क्रिकेट स्पर्धेनिमित्त आला त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माफ करा दशरथ बोर्डेवेकर उपशाखा प्रमुख शाखा क्रमांक 196 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे यांचं स्वागत होताना पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतो अमीर लाला गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग देखील या प्लास्टिक बॉलचा आनंद घेतात आमच्या जांभोरी मैदानामध्ये, कारण की सेमी फायनलचा सामना आहे. कुठला संघ मेगा फायनल मध्ये दाखल होणार. पहिला बॉल अप्रतिम बॉल हाताळला जातोय. बॉल जर पाहिला आताच काय आहे बॅटला लागलाय. थँक्यू. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलेला फटका. एकेरी धाब्यासाठी एका धाब्याने धावसंख्या पहिले जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजून 26 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 14 बॉल मध्ये. चला विनंती असेल टीम टाइमर ऑन आहे. विघ्नहर्ता त्याचबरोबर टीम किंग सरस पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातो. त्या ठिकाणी खेळाडू थोडेसे फंबल पाहायला मिळतील. त्या ठिकाणी फेकी चांगली परंतु बॉल गॅदर केला नाहीये. इम्रान लाला यांनी जर बॉल पकडला असता तर विकेट पाहायला मिळाली असती. 2 धावांनी धावसंख्या पहिली 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. महत्वाचा षटक हाताळताना इम्रान लाला आपल्याला पाहायला मिळतोय. वरळीचा एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज, धमाकेदार गोलंदाज.
पुन्हा एकदा ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळाडू चुकी होताना पाहायला मिळत नाहीये. अर्थातच झेल कोणी पकडली आहे, ती झेल पकडली आहे अर्थातच सुनील यांनी. सुनील यांची अप्रतिम झेल पाहायला मिळते. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर, अर्थातच विकेट पडली आहे हसन या खेळाडूची. हसन मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. अर्थातच विकेट क्रमांक 2 आउट. तीन बॉल झाले. धावसंख्या पाहिले 12. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 12. त्याचबरोबर नवीन बॅटर हर्ष दाखल होताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. सेमीफायनल क्रमांक 1, सेमीफायनल क्रमांक 2. एका ठिकाणी डिलाय रोड, एका ठिकाणी वरळी, एका ठिकाणी बॉय स्पोर्ट्स क्लब, एका ठिकाणी वरळी फायटर हा सामना पाहायला भेटेल. अटीतटीची लढत. त्या ठिकाणी टॉस जिंकला वरळी फायटर या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॉय स्पोर्ट्स क्लब आपण तयार राहायचं फलंदाजीसाठी. स्पर्धेचे काही अंतिम क्षण आहेत. याच्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलला सुरुवात होईल. प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा दक्षिण मध्य मुंबईमधील तुम्हा सर्वांची लाडकी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पर्व 2 सुरुवात होते. 3 बॉलचा आता खेळ झालाय. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी पाहूया धावा दिल्या जाणार नाहीत. हर्ष आपल्याला यावे लागेल स्ट्राईक वरती. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. खिलाडी वृत्ती आपल्याला हर्ष यांच्याकडनं पाहायला मिळते. हे प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पाहिलं तर गल्लीतनं आज प्रोफेशनल लेवलला जाऊन पोहोचवलंय. आणि ह्याच्या मागे जर पाहिलं ना तर असे मोठे मोठे आयोजक, मोठे मोठे जे मंडळ असतात ना त्यांना हॅट्स ऑफ करावे लागेल. कारण की मंडळाने जर निर्णय घेतला तर टेनिस बॉलची स्पर्धा खेळवू शकतात. मंडळाने जर विचार केला तर बॉक्स अंडरआर्म खेळवू शकतात. मंडळाने विचार केला तर दुसरी कॅरम स्पर्धा भरवू शकतात. परंतु तसं मंडळाने केलं नाहीये. मंडळाला देखील माहिती आहे प्लास्टिक बॉल देखील सध्या मुंबईमध्ये मोठा खेळ समजला जातो आणि तोच खेळ आपल्या वरळीकरांच्या सेवेत पाहायला मिळतो. ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑफ मध्ये बॉल जाताना पाहायला भेटेल. बॉलवरती पाहिलं तर विजय चव्हाण वेगाने धावत येताना पाहायला मिळतील. म्हणजेच ही काय 10 बॉलचा खेळ इथं समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहिले जाऊन पोहोचले ती 14. येणाऱ्या 10 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता असेल. 22 धावांची आवश्यकता असेल. 10 बॉल 22. 11च्या सरासरीने धावसंख्या पूर्ण करायची आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका. विजय चव्हाण गोलंदाज आपण लगेच दाखल करा. 8 मिनिटं झाली आहेत. 7 मिनिटांमध्ये 2 षटकं आपल्याला पूर्ण करायची आहेत. दहा बॉल 22 धावांची आवश्यकता. कोण अंतिम फेरीत दाखल होणार? ओव्हर क्रमांक 3 साठी अदनान दाखल होताना पाहायला भेटेल. फलंदाजीसाठी हैदर. नॉन स्ट्राईक वरती पाहिलं तर हर्ष. दोन्ही खेळाडूंकडे खेळण्याची क्षमता आहे. परंतु कोण आता या मॅच मध्ये सामना जिंकून देणार महत्वाचं ठरणार आहे. महत्वाची मॅच सेमीफायनलचा सामना. शिवगर्जना चषक 2026 ची ट्रॉफी, विशेष डिझाईन केलेली ट्रॉफी कोण जिंकणार, कोण उचलणार, कोण कर्णधार त्या ट्रॉफीचा मानकरी असणार आहे. पाहूया. पहिला बॉल अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. वा रे वा हैदर वा. अप्रतिम दर्जेदार विस्फोटक चौकार येताना पाहायला मिळतोय. छत्रपतींच्या तलवारीचा वार. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतोय. चौकार येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच की काय सध्या 9 बॉल 18. म्हणजेच की काय सध्या इंस्टावरती गाणं फेमस आहे. जलने वालों को जलने दो और हमारे हैदर का बल्ला चलने दो. वा हैदर वा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिलाच बॉल व्हाईट बॉल होता. कट केला बॉलला वेगाने बॉल 1 बाउन्स सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघाला. आता खरी मजा येणार आहे कारण की फलंदाजीसाठी हैदर आहे. त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी जाधव यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. सन्माननीय स्वप्नीलजी नितनवरे आपल्यास देखील विनंती असेल आपण देखील
व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या अंतिम क्षणामध्ये आपण दाखल झालात त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने महत्वाच्या मॅचकडे, म्हणजेच का 8 बॉलमध्ये जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे लाऊड अपील केला जातोय आणि या ठिकाणी 3 बॉलचा खेळ झालाय. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही धावा हव्या असतील त्या 7 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आहेस का मैदानात आहे? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल, ठीक आहे. या ठिकाणी पाहिलं तर फोन आला होता आमच्या सर्वांचे लाडके, आमच्या वरळी विभागातील एक अष्टपैलू खेळाडू अभिषेक आंबरे हे देखील ही स्पर्धा पाहत आहेत. त्यांचा फोन आला होता. या ठिकाणी पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल बेगाने जाताना पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. त्या ठिकाणी पंचांचा निर्णय येताना पाहायला मिळतो, तो म्हणजे घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतो 1 धाबेसाठी. या एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पहिली जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. म्हणजेच काय, येणाऱ्या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजून 16 धावांची आवश्यकता आहे. अभिषेक आंबरे, आपलं हार्दिक स्वागत असेल. आपण ही स्पर्धा पाहताय, प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चालली आहे बाउंड्री लाईनच्या ठिकाणी. म्हणजेच का प्रेक्षकांनी देखील संपूर्ण आमच्या बाउंड्री लाईनला वेढा रचलाय. कारण की जांभोरी मैदान आहे. या मैदानामध्ये क्रिकेट कुठलाही खेळून देत, बॉक्स अंडरआर्म असून देत, टेनिस बॉल असून देत, किंवा रबर बॉल असून देत, किंवा हे प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा असून देत, प्रेक्षक वळणार म्हणजे वळणार. हे जांभोरीचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी बिग हिट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी खेळाडू त्यांच्याकडे झेल सुटली जाते. कोण होते कॅच खाली? गणेश सोरटे. गणेश सोरटे यांच्याकडनं झेल सुटली जाते. या झेलचं महत्व येणाऱ्या आता 5 बॉल मध्ये पाहायला भेटेल. म्हणजे सी काय, येणाऱ्या 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजून ऑन आहे, मॅच संपली नाहीये. बघा शेवटचं षटक कोण हाताळणार आहे. स्वतः गणेश सोरटे हे षटक हाताळण्यासाठी दाखल होतील. चला स्पीडअप करा विजय चव्हाण. पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर ज्याला वरळीची भिंगरी समजलं जातं, ISPL या ISPL या स्पर्धेमध्ये अहमदाबाद स्पोर्ट्स करून खेळताना, अहमदाबाद संघाकडून खेळताना आमच्या विभागातील वरळी विभागातील वरळीची भिंगरी म्हणजेच अमय लाड यांची देखील उपस्थिती पाहायला भेटली. यानंतर पाहिलं आपण आपल्या विभागातील वरळीतील अजून एक अष्टपैलू क्रिकेटपट्टू, सध्या त्यांचा फॉर्म जर पाहिला तर अप्रतिम दर्जेदार पाहायला मिळतोय. अभिषेक आंबरे हे देखील या मैदानात उपस्थित आहेत. त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते या मैदानामध्ये. परंतु अजून एक प्रेक्षकांना सांगेल की येणाऱ्या दिनांक 27, 28 आणि 29 रोजी ह्याच मैदानामध्ये तुम्हाला प्लास्टिक बॉल आणखीन एक मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मिस स्पीड सुपर लीग संपूर्ण 360 मैदान असेल, गोलाकार मैदान असेल आणि त्या गोलाकार मैदानामध्ये 11 खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. तोपर्यंत या स्पर्धेने देखील लक्ष वेधून घेतलंय. सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब शिवगर्जना चषक 2026. पहिला बॉल व्हाईट बॉल पंचांकडून घोषित केला जातोय. 5 बॉल 13 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही बाजूला प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळत आहे. आडव्या बॅटने बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. प्रयत्न आता करणार आहेत हैदर, प्रयत्न करणार, प्रयत्नार्थी परमेश्वर हैदर. शेवटच्या बॉल पर्यंत संधी सोडू नकोस. या मॅच मध्ये लोळावं लागलं तरी लोळ, पडावं लागलं तरी पड, परंतु शेवटपर्यंत फलंदाजी कर. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे. अजूनही निर्णय लागला नाहीये. 4-12 कोणाचे वाजणार 12 हे बघायचं आहे. येणाऱ्या या 4 बॉल वरती हैदर थांबणारे बॅटर नाही आहेत. एक चौकार त्यांच्या बॅट मधून पाहिला, समोरच्या दिशेने पाहिलं तर हर्ष ते देखील चांगली फलंदाजी करतात. परंतु या ठिकाणी आता प्रेशर पाहायला मिळत आहे, ते म्हणजे गणेश सोरटे या गोलंदाजांवर, कारण की निर्णायक षटक हाताळत आहेत. 4-12 पुन्हा एकदा आडव्या बॅटने अप्रतिम दर्जेदार. वा 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 हैदर या बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. आलाय धमाकेदार विस्फोटक षटकार. जलने वालों को जलने दो और हैदर का बल्ला चलने दो. वा हैदर अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. 6
3 बॉल 6 धावांची आवश्यकता. प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. काय फलंदाजी, मी सांगतोय सारखा, हैदर थांबणार नाहीयेत. हैदर शेवटपर्यंत प्रयत्न करणार. हैदर घुसले ऑफ साईडला आणि डीला लेग साईडला ठोकून, म्हणजेच की काय, चिमणी उडाली भुर्र आणि बॉल गेलाय दूर 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 आणि दूर. कारण की हैदर म्हणतो हर्षला आपण गोलंदाजाला धुवू. हैदर म्हणतोय हर्षला आपण गोलंदाजाला धुवू. सध्या इंस्टाग्राम वरती व्हायरल होते ते म्हणजे चांगल्या बोले कू. नक्कीच या षटकाराला हैदर आपल्याला सन्माननीय परशुरामजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं गेलंय. अजूनही संधी आहे. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. छातीमध्ये दोन्ही बाजूला धड 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 आता ठोके वाजायला लागले असतील. मग तो गोलंदाज असून दे, क्षेत्ररक्षण करणार असून दे, अंपर्स असून दे किंवा त्या ठिकाणी बॅटर असून देत. जाऊया 3 बॉल 6 सेमीफायनलचा सामना. दोन्ही संघ वरळीतले एकमेकांसमोर. पुन्हा सरसवलेत, पुन्हा अलॉंग द कार्पेट. अप्रतिम फटका पाहिला मिळतो. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. हैदर त्या बाबतीत खूपच हुशार आहेत. षटकार आलाय, प्रत्येक बॉलवरती 2 धावा काढायचे. 2-2 धावाने धावसंख्या पहिली जाऊन पोहोचली होती, म्हणजे 32 या आकड्यावरती. येणाऱ्या अजूनही 2 बॉलवरती 4 धावांची आवश्यकता आहे. अंपर जरा 2 मिनिटं द्या, कारण की सेमीचा सामना आहे, सेमीफायनल आहे, प्रेशर असणार, थोडंसं हँडल करावे लागणार आपल्याला देखील. 2 बॉल 4. कोण जिंकणार, कोण अंतिम फेरीत दाखल होणार, दोन्ही वरळीतले संघ पाहायला मिळत आहेत. काय स्पर्धा पाहायला मिळते, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच. 2 बॉल 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जाते त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. म्हणजे की काय, आता येणाऱ्या 1 बॉल वरती 2 धावांची आवश्यकता. वा हैदर वा, काय मानला हैदर आपल्याला. मॅच होती कुठं, आपण आणली कुठं. अजूनही शेवटपर्यंत संधी हैदर सोडत नाहीये. मी वारंवार खेळाडू कुठलाही असून दे, मी प्रत्येक समालोचन करताना सांगत असतो की जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही, जोपर्यंत शेवटचा कॉलिंग होत नाही, तोपर्यंत मित्रांनो कधीही मॅच सोडू नका. कधीही रिझल्ट आपल्या बाजूने लागू शकतो. काय दर्जेदार मॅच पाहायला मिळते, आयोजन पाहायला मिळतंय. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला पाहिलं विघ्नहर्ता वरळी, एका बाजूला पाहिलं किंग सरस बॉईज. हो माहिती आहे नियम. प्लास्टिक बॉल अंडरआर्मच्या सर्व खेळाडूंना माहिती आहे, कंपल्सरी 2 धावा करायच्याच आहेत. प्रेक्षक 1 बॉल 2 कंपल्सरी पाहिजेच आहे तिथे. आपल्याला असं वाटेल 1 धावा झाली तर सुपर ओव्हर होईल, असं होणार नाहीये. 2 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. एक बॉल 2 धावांची आवश्यकता. प्रेक्षक पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करीन, कारण की ज्या वेळेस षटकार मारला ना त्यावेळेस देखील तुम्ही टाळ्या वाजवून दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्यात. यावेळेस देखील मी प्रेक्षक आपल्याला बोलीन, 1 बॉल 2चा सामना आहे, जरा टाळ्या वाजवून दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया, कारण की पैसा वसूल मॅच झाली या मैदानामध्ये. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. शिवगर्जना चषक लढत आहे ते पैशासाठी नाही, लढत आहे ती अस्मितेसाठी, म्हणजे त्या ट्रॉफीसाठी. त्या ट्रॉफीसाठी तर तुम्ही तब्बल 3 दिवस या मैदानामध्ये तंबू ठोकून आहात. त्या ट्रॉफीसाठी आता लढत होताना पाहायला मिळते. 1 बॉल 2चा सामना पाहायला मिळतो. चला विजय चव्हाण, स्पीडअप करा, वेळ खूप घेतलाय आपण. अजून 2 सामने आम्हाला खेळवायचे, दुसरी सेमीफायनल मेगा फायनल, त्यामुळे आता आपण स्पीडअप करा. कोणी येणार नाहीये एकमेकांच्या जवळ. 1 बॉल 2चा सामना, महत्वाची मॅच. शिवगर्जना चषक, एका बाजूला हैदर, एका बाजूला गणेश, एका बाजूला सरस बॉईज, एका बाजूला विघ्नहर्ता. दोन्ही संघ वरळीतले. मजा येणार आहे. युट्यूब वरती जोडलेले प्रेक्षक मोबाईल बंद करू नका. धमाल मॅच चेक केला जातोय. 1 बॉल 2, धाड 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 धाड, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना.
पुन्हा एकदा पाहिलं विजय चव्हाण, विनंती असेल प्लीज स्पीडअप करा. आता आपण वेळ घेतला जातोय, बराचसा वेळ घेतला पण एक बॉल टाकण्यासाठी. मॅच थांबू नका, आता कोणीही एकमेकांच्या जवळ येणार नाहीये. हैदर भाई थोड़ा सा प्रेशर तो रहेगा, मैच अच्छा चल रहा है इस मैदान में. विजय चव्हाण चला काही करा प्लीज, आता आपण जाऊ शकता, आपण वेळ घेऊ नका. चला आपण जा. एक बॉल दोन, महत्वाची मॅच. प्रेक्षक देखील, आमचे प्रेक्षक मायबाप देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चांगला फटका पाहिला मिळतो पॉइंट क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. टीम किंग सरस बॉईज अंतिम फेरीत दाखल होताना पाहायला मिळतोय. विजयी बेकर यांचा विशेष सन्मान त्यानंतर विनंती करतोय गटप्रमुख